बॉस बॉस काय चाललंय? काय गरज होती तुला हो म्हणायची? तुला स्वतःला त्रास करून घ्यायला आवडतं का? अरे ठीक आहे, ऑफिसर्स होत आपण. त्यानिमित्तानं मला हे तरी कळेल की पुढच्या वर्षीच्या आपल्या फिटनेस टेस्ट मध्ये माझे रिझल्ट कळणार आहेत. हो का? मग हे सगळं ना 3-4 वेळेस कर अजून. का चिडचिड करतोयस? बॉस हे मुद्दाम केलं जात आहे. पद्मिनी काकू ना हे तुझा परत अपमान करता यावं ना म्हणून सगळं करताय. मला वाटलं मोठ्या सोन्याचा मान मिळाला तर घराची परिस्थिती सुधारवता येईल, थोडा मिशनसाठी ऍक्सेस मिळेल घराचा, पण कसलं काय हे मुद्दाम करताय. जे काही असेल आपल्या हातून चांगलं काम घडतंय ना. असं म्हणतात की भुकेल्या माणसाला जर अन्नदान केलं तर त्याच्या इतकं मोठं पुण्य नसतं. मग हो का? मग असं चप्पल काढून त्यांना असे हे जेवण खायला घातल्यानंतर त्यांना अजून छान लागतं का? ते मला नाही माहिती. पण अरे केदार, आपल्या प्रत्येक रूढी मागे, परंपरेमागे काही ना काहीतरी शास्त्र असतं, म्हणून आपण हे सगळं करत असतो. आता पूर्वीच्या काळी लोकांना हे समजावून सांगितल्यानं कळायचं नाही, म्हणून त्यांना भक्ती मार्गाने सांगितलं जायचं. मला कळेल अशा भाषेत सांगतेस का? कारण अनवाणी चालण्यामागे सुद्धा शास्त्र आहे. आता आपण नवरात्रीत जेव्हा उपवास करतो त्यावेळेस सुद्धा पायात चप्पल घालत नाही. देवळात जाताना पायात चप्पल नसते. जे लोक साधू संत असतात ते सुद्धा पायात चप्पल घालत नाही. कारण जेव्हा आपण अनवाणी चालतो त्यावेळेस आपला रक्तप्रवाह सुधारतो. आपल्या शरीरातली सगळी पोषक तत्व आपल्या पेशींपर्यंत पोहोचतात. जेव्हा घाम येतो त्यावेळेस शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात. मुळात काय, ते आपल्या फिटनेससाठी चांगलं असतं. हो, मग तू एवढ्या उन्हात तुझं फिटनेस चेक करणार आहेस? हा, आता उन्हाळा सुरू झालाच आहे, तर मला पण कळू देत ना की माझं शरीर किती ऊन सहन करू शकतं ते. व्हेरी गुड. एखादं पॉझिटिव्हिटीचं अवॉर्ड असतं ना तर तुलाच मिळालं असतं. कशात पण पॉझिटिव्हिटी शोधतेस तू? अरे मग शोधायलाच पाहिजे ना. त्याच्यामुळेच तर आपल्याला जगण्याची नवीन ऊर्जा मिळत राहते. आणि केदार, खरं सांगू का, जर हे व्रत केल्याने बाबांना किंवा कौशिकीताईंना बरं वाटणार असेल, आपल्या खांडेकर घराची परंपरा जपली जात असेल, तर मला काहीही हरकत नाही. दे इकडे. अरे ठीक आहे, मी करते, थांब. खोटा तर खोटा, पण नवरा म्हणून मीही तुझी साथ द्यायलाच हवी ना बॉस. काही म्हणालास का? तू काय ऐकलंस? हा, म्हणजे असं वाटलं की तू काहीतरी म्हणालास. नाही, मी ते हे म्हणत होतो की मला पण माझा फिटनेस चेक करायचा आहे. आपल्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन, कोण जास्त फिट आहे ते. चालेल. चॅलेंज? चॅलेंज ऍक्सेप्टेड. दे. चल. चलो. पद्मिनी मम्मा, पद्मिनी मम्मा ऐका ना. मम्मा, पद्मिनी मम्मा, मम्मा मम्मा ऐका ना. पद्मिनी मम्मा ऐका ना. मम्मा, अगं काय आहे तुझा पद्मिनी मम्मा लहान बाळासारखं? जरा वयाप्रमाणे वाग ना. हो, पण तुम्ही एकदा ऐकून घ्या ना माझं. बोल एकदा काय ते. नाही, त्याच्याशिवाय तू जाणार नाहीस ना. मम्मा, तुम्ही तारिणीला हे व्रत करायला सांगितलंय खरं, पण मला वाटतं ह्या वेळेस पण आपणच तोंडावर पडणार आहोत. का? मम्मा, तारिणी ह्या सगळ्या गोष्टी करण्यात एक्सपर्ट आहे. अहो, ह्या सगळ्या गोष्टी करून लोकांना इम्प्रेस करणं ही एकच गोष्ट जमते तिला. आता दया पप्पा आणि कौशिकीताईंना हे व्रत कंप्लीट करून त्यांना इम्प्रेस करून दाखवते की नाही ते बघा. सोपं वाटतंय का तुला हे सगळं? करून बघतेस तू? नाही, नको. मी ना तुझी सासू आहे, त्यामुळे मला माहितीये मी काय करतेय ते. त्या दोघांना काय वाटलं, गोड गोड बोलून खांडेकरांचं इतक्या वर्षात कमावलेलं वैभव खिशात घालता येईल? असं होऊन देणार नाही मी. मी पण तुमचीच सून आहे मम्मा. आता तारिणी हे व्रत कंप्लीट करते की नाही यावर मी बारीक लक्ष ठेवेन. तुमची ही एजंट निशी तिला फॉलो करून तिचे सगळे अपडेट तुम्हाला देत राहील. अजूनही याच डोळ्यांची जादूगरी कायम माझ्यावरी. अजूनही त्याच दिवसांची कविता नवी
मनात माझ्या बरसतात पहिल्या त्या सरी जेव्हा भाळलो मी तुझ्यावरी धरून हात चलत साच माझ्या सोबत सोबत होनी जीवाची आसावली तुझी माझी वीण जुनी ही देखणी सोबतीने तुझ्या माझी दुनिया नवी तुझी माझी वीण जुनी ही देखणी सोबतीने तुझ्या माझी दुनिया नवी 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 हॅलो पद्मिनी मम्मा, एजंट निशी रिपोर्टिंग. तुम्ही या दोघांना पाठवले ना अन्नदान करायला, ते दोघं इथे रोमॅन्स करतायत. काय क्रिंज कपल आहे. उजळतात अजून तीच स्वप्ने तुझी हळव्या हळव्या रंगातली करुण पार दिन हजार आलो तरी गोडी कायम नात्यातली सरले जरी ऋतू हे किती सुटणार नाही ही साथ तुझी धागा असा तू गुंफला झाली अजून ओढी गहिरी मन तुझाच धरून हात राहीन सोबत सोबत होनी जीवाची चला ड्रायव्हर. तुझी माझी वीण जुनी ही देखणी सोबतीने तुझ्या माझी दुनिया नवी तुझी माझी वीण जुनी ही देखणी सोबतीने तुझ्या माझी दुनिया नवी 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 अजून आले नाही, काळजी वाटते यांची. नाही आले आले या या आले दोघं आले. आला तुम्ही दोघे? असू दे. ठेव ठेव तिकडेच ठेव. दमला असाल ना, या आतमध्ये या. बसा आरामात. सांगितलं होतं तसं अन्नदान झालं का? हो झालं. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यांनी केलंच असेल. बस पाणी देऊ ना. हे घे. थांबा. खायचं काय? निशिता आता काय झालंय? ह्या दोघांनी हे व्रत पूर्ण केलं नाहीये.